अनेक समस्या आहेत, तर श्री स्वामी समर्थाचे हे उपाय ठरतील लाभदायक तुमच्यासाठी. नक्की हा व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. आपल्याला अनेक अडचणी येत असतात. दुःख, भीती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिटकून असते. काही वेळा अडचणी लवकर निरसन होत नाही. अशा वेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थाचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतो. प्रत्येक सेवेकऱ्यांना आपल्याला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्यात याकरिता हे उपाय आहेत. दररोज घरात श्रीसूक्त पठण केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबिनीमध्ये तांब्याच्या नाण्याच्या मुख्य दरवाजाभरी बांधलात घरात सुखशांती, धनाची लाभ होते. प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो. नोकरी व्यवसायात अडचणीसाठी श्री गुरुचरित्राचा 10वा अध्याय रोज वाचावा. कोर्ट कचेरीच्या फेऱ्या बऱ्याच वेळा त्रासदायक येतात, काहींना येतात. अशा वेळी नवनाथाचा 3रा व गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज 2 वेळेस वाचावा. स्वयंपाक करते वेळी किंवा इतर महत्त्वाची कामे करते वेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो, उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा ठरतो, कारणीभूत ठरतो. विचार सुविचार होण्यास ध्यान चिंतन आवश्यकता असते, फार महत्त्वाचे असते. अनेक वेळे कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणी रात्री शांत झोप येत नाही. अशा वेळी आपल्याला इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वर ग्रंथातील 12वा अध्याय व पहिला 16 वरी वाचाव्या, जेणेकरून शांत झोप येईल. असे हे छोटे उपाय आहेत, ते तुम्ही तुमच्या आयुष्यात सुख शांती धनलाभ होईल व तुमचे आयुष्य बदलून जाईल. हे छोटे उपाय नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.